आपण घरी जरासा जरी आजारी पडलो, काटा टोचला किंवा काय आला तरी आराम करतो, बसतो, नको रे हे झालंय ते झालंय असं सांगतो. पण इथे पहिल्या दिवशीपासून अंग दुखतं, त्रास होतो, तरी दुसऱ्या दिवशी तसंच्या तसं. कारण ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे पहिल्या अध्यायात, ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपदा जय जय वेदा आत्मरूपा, तेव्हा तू तर सकळ प्रकाश म्हणतो. आणि अशा प्रकारे माऊली म्हणजे काय, जेव्हा दोन आयांची दोन मुलं बाहेर खेळत असतात तेव्हा एका मुलाला आई सांगते की बाळा तू सावळीत खेळ, पण ती दुसऱ्या मुलाची आई सांगते दोन्ही मुलांनो या आणि सावळीत खेळा. पहिली जी आई असते आणि दुसरी जी कोण असते माऊली असते. ते जगाचा विचार करणारा, दुसऱ्याचा विचार करणारा असे माऊली असते. आणि माऊलीसाठी आपण तिकडे जात आहोत. तर खरोखर अनुभव तर फार चांगले आहेत. अजून 5 दिवस झाले, सगळ्यांचे चेहऱ्यावर बघा प्रफुल्लित चेहरे आहेत की नाही. नाही तर आपण एक दिवशी आवडीचं काम केलं तरी चेहरा पडला तर मामा एकदम चेहरा पडला असं काय. मग घरी सांगतो थकून आलो, हे झालं ते झालं, बायकोला सांगतो फार हे दुखतं हे दुखतं काय झालं. म्हणजे अशा प्रकारचे हे क्रिया आहे काय, हे सत्य आहे. पण इथे तसं काही नाही. घरी आपण नुसते आपल्याला चोचले पुरवले जातात. इथे बघा 7 दिवस 8 दिवस सोडलं तरी कोण चोचले पुरवत नाही. व्यवस्थित सकाळी 2 वाजता उठणार, 2:30 वाजता तयारी करून 3 वाजता लगेच हे बंधू तर 3-2:30 वाजता तयार असतात. चला. म्हणजे प्रत्येकाचा अनुभव, व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाचे अनुभव हे वेगळे असतात. इथे येणारे फक्त माझे पहिले ओळखीचे एवढेच होते. एक व्यक्तीच्या ओळखीने मी इकडे आलेलो आहे. पण तरी सुद्धा आपला एक कुटुंब आहे. आता कुठेही भेटलो तरी आपण फार जवळचे आहोत आणि चांगल्या प्रकारे मित्र आहोत. अशा प्रकारे मगाशी कोणीतरी वक्त्याने सांगितलं की इथे असताना फक्त एका मॅडमचं लग्न आलं पण एका व्यक्तीलाच बोलवलं आहे. कारण आता जीवनामध्ये मनुष्य निर्वस्त्र आहे, तो निवस्त्र. जे आहे ते इथेच ठेवून कमवायचं, ते इथेच ठेवून जायचं आहे आणि जाताना घेऊन कोणी जात नाही. त्याच्यामुळे फक्त आपुलकी